ऑन ऍक्च्युअल वेबसाईट. फॉर दॅट वी नीड अ क्रेडेन्शियल. ऑन पेज SEO च्या आतमध्ये काय काय असतं भावेश? टायटल असतं, डिस्क्रिप्शन असतं आणि मेटा डिस्क्रिप्शन असतं, इमेज ऑप्टिमायझेशन असतं आणि कंटेंट असतो. ह्या पाचच गोष्टी कशामध्ये येतात? ऑन पेज SEO मध्ये येतात. मग टायटलची लेंथ किती असते? 30 to 50 कॅरेक्टर. डिस्क्रिप्शनची लेंथ किती असते? 90 कॅरेक्टर. आणि त्याच्यामध्ये पिक्सेल पण असतात. तर पिक्सेल किती असतात? 720 550 पासून 720 पर्यंत असतात, 750 पर्यंत. टायटलची पिक्सेल किती असते? 250 पासून 440 पर्यंत. आणि डिस्क्रिप्शन जे मेटा डिस्क्रिप्शन असतं त्याची पिक्सेल किती असते? 720 पासून 1080 पिक्सेल. त्याची लेंथ किती असते? 157 to 168 पर्यंत. ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या आपण जर इम्प्लिमेंट केल्या तर काय होईल? आपली गोष्ट रँकिंग होईल. ह्याच्यामध्ये आपण काय सांगितलंय? ऑन पेज SEO मध्ये काय काय येतं तू सांग आता. रँकिंग फॅक्टर ऑफ ऑन पेज SEO. तर त्याच्यामध्ये पहिलं लिहायचं हेडलाईन. हेडलाईनची लेंथ, हेडलाईन आपल्या डोळ्याला दिसते. हेडलाईन जी असते तीच H1 टॅग असते. H1 टॅग म्हणजे काय? हा टॅग किती असतात? H1 to H6 टॅग. हेडलाईन, टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट कीवर्ड असतो तो टायटल मध्ये टाकायचा. जो सब इम्पॉर्टंट असतो सेकंडरी तो हेडलाईन मध्ये टाकायचा. नंतर तो डिस्क्रिप्शन मध्ये तिसरा टाकायचा आणि चौथा जो इम्पॉर्टंट असतो तो कशामध्ये टाकायचा? H1 टॅग मध्ये. आणि पाचवा जो असतो तो कीवर्ड प्रॉमिनन्स मध्ये टाकायचा. समजलं? ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर इथं काय करायचंय? सब H2 टॅग, H3 टॅग तुम्हाला इटॅलिक करायचं असेल तर द्या. एवढ्या सगळ्या गोष्टी. कंटेंट शुड बी युनिक. हा युनिक कंटेंट आहे आपण ChatGPT वरून घेतलाय आणि टर्बो आर्टिकल स्पिनर मध्ये हे केलाय. नंतर अजून तुम्हाला रँकिंग फॅक्टर सांगितला होता की हा जो कंटेंट आहे हा 800 वर्ड पेक्षा जास्त पाहिजे. तर मग हा 800 वर्ड पेक्षा जास्त जर नसेल तर आपली रँकिंग होईल का वेबसाईट? मग इथं आपल्याला कोणत्या टूल मध्ये चेक करायचा तो 800 आहे का? कॅरेक्टर काउंटर. कशामध्ये? एंटर केलं तर हे कॅरेक्टर काउंटिंग जर आपल्याला टूल ऑनलाईन कॅरेक्टर काउंटिंग आहे ह्याच्यामध्ये काय केलंय लगेच तुम्हाला दिसतंय. आता हा कंटेंट किती आहे? 2532. आपल्याला किती आणि किती वर्ड मध्ये पाहिजे ना आपल्याला? 800. मग हा कंटेंट तुम्ही आयुष्यभर जरी हे करत बसला तरी होईल का? तुम्ही गल्लीत क्रिकेट बसला खेळत बसला तर तुम्ही IPL मध्ये खेळणार का? इंडियाच्या टीम मध्ये खेळणार का? नाही खेळणार. तुम्ही किती पण हुशार असाल आणि एक्झामच नाही दिली काय होईल का तुमचं? नाही म्हणा. तर तसं की तुम्हाला ह्या रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही किती पण काय पण करा, किती पण सजवा, काहीच होणार नाही. मग हा कंटेंट थोडासा वाढवावा लागेल. हा जर कंटेंट वाढवला तरच काय होणार आहे? रँकिंग होणार आहे. समजलं सगळ्यांना? माझी स्क्रीन दिसते ऑनलाईन वाल्यांना का दिसत नाही स्क्रीन? आकाश पाटील समजते ना तुम्हाला? मग आता ह्याच्यातला कंटेंट वाढवायचा आहे. मग कसं वाढवणार कंटेंट? ChatGPT कुठं ओपन केलं होतं तुम्ही? इथं केलं होतं. मग आता हे एवढंच लिहिलंय त्यांनी. अजून कसा कंटेंट लिहायचा? परत काय करायचं माहिती का? ह्याच्यामध्ये फक्त मोर टाकायचं. काय टाकायचं? त्याच्या खालचा कंटेंट सगळा कॉपी करायचा. ह्या सगळ्या गोष्टी टाकावं लागतात. आता ह्याला टर्बो आर्टिकल स्पिनर मध्ये तुम्हाला करायला शिकवले. तो खाली टाकून द्या. आता झाला. एवढंच करायचे असतात गोष्टी जीवनात, बाकी काहीच नाही करायचं. आणि आता काय करायचं? याला पब्लिश करायचं. काय करायचं? मग एवढ्या गोष्टी केल्या मग तुमची वेबसाईट रँकिंग होईल का? आता 800+ पण आहे, बरोबर आहे? होईल का रँकिंग?
तू सांग ऋषिकेश, आता काय प्रॉब्लेम येईल का जीवनात आपल्याला? हा, हेटर वर्टिकल स्पिनर मधून स्पिन केले ते तुम्ही करू शकतात. आता कशाला, एकदा फक्त प्रोसेस करायचंय. हा, आता स्पीड चेक करायचं. तर मग हे काय करायचं, कंट्रोल C करायचं आणि इथं काय करणार आपण, पिंगडम यूज करणार. आता जे सगळे रँकिंग फॅक्टर आहेत ते सगळे फॉलो केले का नाही केले? फक्त एक राहिलाय माझ्या पद्धतीत, एक किंवा दोन रँकिंग फॅक्टर राहिलेत. ते म्हणजे कोणते? जर एखाद्याच्या आधीच त्याचा ब्लॉग असेल आणि त्याचा आपल्याला डायरेक्ट त्यांनी SEO करायला दिलं, तर मग आपल्याला कंटेंट लिहायची गरज आहे का? फक्त कंटेंट थोडासा ऍड करू शकतो आपण. म्हणजे सपोज आता तुम्हाला म्हटलं NMD ची वेबसाईट आहे किंवा एक गोपीनाथ तिवारीची वेबसाईट आहे, त्यांचं काय करायचं, तुम्हाला फक्त SEO करायचं. तर मग कसं करणार? कंट्रोल V. आणि इथं आपण कुठे राहतो? वॉशिंग्टन सुंदर मध्ये राहतो का, वॉशिंग्टन मध्ये राहतो का, जपान मध्ये राहतो का, आशियामध्ये? टोकियो आशिया. आशिया, टोकियो, जपान हे एकाच खंडात येतात. श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आहे 1 सेकंदापेक्षा खाली आहे, 3 सेकंदाच्या खाली तुमची वेबसाईट रँकिंग. आता फक्त राहिला प्रश्न दिसायचा. मग दिसायला आपण कसं दिसतो हे कशात पाहतो आपण? मोबाईलच्या स्क्रीनवरती, कॅमेऱ्यामध्ये, आरशा. मग हे कसं चेक करायचं, हे दिसायला कसं दिसतंय ते? गुगल स्पीड इनसाइट. मोज मध्ये कुठून मोज आणलाय कुठून? जे येतं ते लिहायचं नाही पेपरमध्ये. कुठं? गुगल स्पीड इनसाइट मध्ये मोबाईल फ्रेंडली आहे का, रिस्पॉन्स फ्रेंडली आहे का ते चेक करायचं. दुसरं काय करायचं, GT मॅट्रिक्स मध्ये. आता दुसरं बघा, हे दिसायला वेबसाईट व्यवस्थित दिसत नाही. कशी दिसते तुम्हाला आता दाखवलं होतं, कशी दिसते? व्यवस्थित दिसत नाही. प्रिव्ह्यू कसा दिसतोय? तर परत मग कुठं जायचं, आपल्या ब्लॉग. कोणता ब्लॉग आहे तो चेक करायचा. बघा कसा दिसतोय, इथं व्ह्यू प्रोफाईल मध्ये जायचं. कसा दिसतोय? असा दिसतोय. ह्याला थोडस परत एडिट करायचंय. कसं करणार? व्ह्यू प्रोफाईल मध्ये, ब्लॉग मध्ये क्लिक करा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय जायचं, लेआउट मध्ये, थीम मध्ये जायचं. थीम दिसते तर कस्टमाइज थीम लावायला, कोणती जी चांगली दिसते ती लावा. म्हणजे दिसायला आपल्याला काय करायचंय, अट्रॅक्टिव्ह बनवायचंय. ह्याला कोणतं चांगलं वाटतंय ते एकदा प्रिव्ह्यू चेक करा. हे चांगलं वाटतंय का? प्रिव्ह्यू कसं दिसतंय? नाही चांगलं वाटत. नाही नाही, वरती ते तुमचं टायटलचं नाव आहे, तुमचं जो ब्लॉग बनवलंय ना त्याचं नाव होते. आतमध्ये तुम्ही काय करताय, ब्लॉग लिहित. हे चांगलं वाटतंय का? पहिल्यापेक्षा थोडासा ठीक वाटतोय? नसेल तर चेंज करा. तुम्हाला थीम चेंज करता येईल. एडिट मध्ये जायचं, इथं ब्लॉगर वरती, ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर लेआउट मध्ये किंवा मग थीम मध्ये जायचं. थीम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या थीम येतात. ह्याच्यावरती तुम्हाला जी थीम आवडेल ना त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, इथं वरती प्रिव्ह्यूचं ऑप्शन दिसतंय. प्रिव्ह्यू किंवा कस्टमाइज अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर गॉट इट. न्यू थीम सक्सेसफुली अप्लाय. प्रिव्ह्यू चेक करून पहा कसं दिसतंय. चांगलं वाटतंय? दिसायला चांगलं दिसतंय तर लोक टाइमपास करतील, नसतील तर ब्रेकअप करतील. बरोबर आहे. आता काय करायचंय, जसं आपण आता बघितलंय 800+ कंटेंट पण आहे, टायटल पण आहे, डिस्क्रिप्शन पण. पण जे वरून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणून काय करायचं, चेक करायचं. मग ह्याला हे वरून दिसतंय, खालून कसं दिसतं, ह्याला टायटल दिलंय का, डिस्क्रिप्शन दिले का, तर त्यासाठी हेडर सेक्शन वापर करावं लागतं. आणि ते कसं करायचं, लेआउट मध्ये करायचं. लेआउट मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला असतं हेडर, दिसतंय का, ह्याच्यामध्ये एडिट करायचंय. मग आता तुम्ही सांगा, इथं बेस्ट EV बाईक लिहिले तर रँकिंग होईल का? मग ह्याचं हेडलाईन काय दिलं होतं, बेस्ट डेटा सायन्स
इन्स्टिट्यूट इन, हे झाले हेडलाईन. आता ह्याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला आपल्या बिझनेसचं नाव पण द्यावं लागतं. मग तुम्ही काय लिहिलेले, ईव्ही, हे आपलं काय ब्लॉगचं नाव आहे, तर ते पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. मग आता इथं टाकायचं, ईव्ही बाईक इज द इंडियाज नंबर 1 डेटा सायंटिस्ट अँड डेटा सायन्स अनालिटिक्स कोर्सेस. हे का का सांगतोय मी, कारण आपल्या बिझनेसचं नाव आहे. किंवा मग इथं तुमचं डिस्क्रिप्शन टाका. त्या बिझनेसचं नाव काय आहे, ईव्ही बाईक इन्स्टिट्यूट. हे जस्ट एक्झाम्पल आहे. बेस्ट बेस्ट डेटा सायन्स and data analytics courses अंडर द गाईड. हे तर मी टाका, इमेज आल्टेक टाकला, सेव्ह टाका. आता एवढं झालं म्हणजे झालं तुमचं ऑन पेज एसईओ. ऑन पेज एसईओ मध्ये काय कोणाला प्रॉब्लेम आहे आतापर्यंत? कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. बस एवढंच करायचं. दिसायला कसं दिसतंय चेक करायचंय. याचं डोमेन अथॉरिटी किती, पेज अथॉरिटी किती, ते चेक करायचं तुम्हाला, तर काल शिकवलं. आता मला काय चेक करायचंय, गुगल स्पीड इनसाइट. याच्यावरती जा, मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे का ते तुम्ही चेक करा. कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर क्वेश्चन विचारू शकतात. आता हे झालं फक्त ब्लॉगचं. मला आता काय शिकवायचंय, वेबसाईटचं इम्प्लिमेंट करायचंय. तर कसं करणार तुम्ही, चेक करायचं तुम्हाला. ह्याच्यामध्ये गुगलने अजून स्क्रॉल नाही केला, पण तरी पण डिटेल दाखवते. आता मला तुम्ही सांगा, वेबसाईटचं करायचंय तुम्हाला, कसं करणार? आता तुम्ही काय सांगितलं होतं, आपल्याला टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन आणि कंटेंट चेंज करणं म्हणजे ऑन पेज एसईओ. जर सपोज आता एखादी वेबसाईट असेल, कोणती पण वेबसाईट घ्या, तर ते कसं चेक करायचं? तर सपोज गोपाल तिवारी नावाची एक वेबसाईट आहे, तर ती चेंज करायची तुम्हाला, किंवा एनएमडीची वेबसाईट चेंज करायची. तुम्हाला बोललं एनएमडीची जी वेबसाईट आहे, हे एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडची जी वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करा. काय चेंजेस करा, याचं ऑन पेज एसईओ करा. कोणाचं, एका ह्याचं करायला, कशाचं, सर्व्हिसेसच्या पेजचं एसईओ करा. तर कसं करणार, ऑन पेज एसईओ करायचंय, कसं करणार ऋषिकेश? काय लागेल तुला, काय काय डिटेल लागतील? तुला ऍक्सेस लागेल. कोणता ऍक्सेस लागेल? लॉग इन आयडी आणि पासवर्ड. तिकडं ब्लॉग मध्ये डायरेक्ट ईमेलने लॉग इन होतं, ईमेल युजर नेम आणि पासवर्ड लागतो ईमेलचा. तसं इथं काय करावं लागेल तुला आणखी. आता ह्याचं एसईओ करायचंय, तर काय करशील तू, झाले का एसईओ? नाही झालं, पण झाले तर आधी तू चेक कर तिथे कालचे टूल यूज करून. पण आता हे जे चेंजेस करायचे, तर काय करायचं, तुला हे आधी ओपन करावं लागतं. हे ओपन करण्यासाठी काय, तुमची वेबसाईट कशामध्ये बनवली, पीएचपी मध्ये बनवली, तर पीएचपी टाका. हॅलो, हा येस, हा बोला ना. ओके, रिगार्डिंग, हा हा बरोबर आहे, बोला ना. बरोबर, ठीक आहे, मी आता मीटिंग मध्ये होतो, कॉल करतो तुम्हाला 10. हो. हे बघा, एंटर केलं मी, काय सांगितलं, वर्ड प्रेस मध्ये बनवली म्हणून WP डॅश ऍडमिन टाकायचं. इथं तुम्हाला काय करायचं, त्यांचं युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं. युजर नेम आणि पासवर्ड टाकली, लॉग इन होणार. त्याच्यामध्ये हेडर सेक्शन मध्ये जायचं, टायटल अँड डिस्क्रिप्शन चेंज केलं, आणि H1 to H6 टॅग चेंज केलं, इमेजेसला आल टॅग दिलं, आणि अजून काय केलं, कंटेंट तुमचा 800 वर्ड आहे,
तुमचे ऑन पेज एसईओ झालं. तर हे आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं. तर आता आपण एक नवीन वेबसाईट बनवू. सगळ्यांचं अटेन्शन आहे. 5 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे. कसं करायचंय, मी जेवढं आता शिकवलंय तेवढं कसं करायचंय. तिथं मला गोपाल तिवारीची वेबसाईट काय करायची, ओपन करायची. गोपाल, जर आपण गुगल वरती काय सर्च केलं, गोपाल तिवारी, तर त्यांचं नाव येत नाही. फोटो येतात, 2-3च येतात. इथे इंस्टाग्राम येते. नंतर खाली गेल्यानंतर त्यांची वेबसाईट येते. बरोबर आहे. ती वेबसाईट 1 नंबरला आणायची. तर कशी आणणार अनिकेत सांग? तू सांग. ऋषिकेश तू सांग. फास्ट सांगा, एवढा टाइम नाही आपल्याकडे. काय? हा, फेविकॉन चेंज करायचं. अजून हेडलाईन तू सांग रे. हेडलाईन म्हणजे काय, त्याचं नावच नाही दिलं. नाव दिले का? काय नाव दिले? प्रोफाईल. बरोबर. तिथे नाव हेडलाईन दिले का? टायटल दिले का? मग कसं काय रँकिंग म्हणा? तुमचं नावच नसतं ठेवलं तर मी तुम्हाला काय बोललो असतो. आपल्याला जर दातच नसते तर आपण कोलगेट कुठे लावली असते? हेरण्याला लावलंच नसतं. मग आता इथं टायटल हे कशाला रँकिंग? गोपाल तिवारी आपण नाव टाकलं, मग हे कसं काय रँकिंग येईल? कंटेंट मध्ये नाव आहे फक्त गोपाल तिवारी, पण टायटल मध्ये आहे का? तुला नुसतं म्हणलं हे चट्ट्यापट्ट्याचे शर्ट वाल्या तर चालेल का? बुका लावलेल्या मुलं असं जर म्हणलं तर तुला बुका तर बाकीचे लोक पण लावतात. मग नाव कशासाठी दिले देवाने? का मम्मीने दिले? आजीने दिले? सगळ्यांनी मिळून दिले. मग तिथं आपल्याला सगळ्यांना मिळून ह्यांना नाव द्यायचं. मग नाव दिले होते 1 नंबरला येईल. तसं करायचं आपल्याला. मग हे करण्यासाठी तुमच्याकडे ऍक्सेस आहेत का? मग ते ओपन कसं करायचं? आता शिकवलंय. काय करायचं, त्यांची वेबसाईट दिसते तुम्हाला? कुठे वेबसाईट? इथं ह्याच्यावरती क्लिक करायचं. होम पेज दिसतंय. इथं काय करायचंय, हे कॅन्सल करायचं. डॅश दिसतोय ना तिथं, WP डॅश ऍडमिन दिसतंय. WP डॅश ऍडमिन हे ओपन करायचं. दिसतंय पासवर्ड त्याचं, तुम्हाला हे पण दिसतंय. लॉग इन करा. समजलं? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला जीवनात? कसं लॉग इन करायचं? गोपाल तिवारी .IN काय असतं? इंडियन नॅशनल सी काँग्रेस. बरोबर आहे का? ह्याच्या व्यतिरिक्त आहे काय? काय दिलंय इथं? युजर नेम आणि पासवर्ड लागतं. इथं कसं दिलंय तसं? गोपाल तिवारी .INC @gmail.com आलं का? त्यांचा पासवर्ड टाकायचा. G कॅपिटल डेफिनेशन काय सांगितली होती? बरोबर मॅच होते का सगळं जीवनात? झालं का लॉग इन? आणि आता नाव द्यायचंय. किती सोपं आहे. कुठं जाऊन नाव देणार तुम्ही? कोणत्या पेजला नाव द्यायचंय? पेजला द्यायचंय का कशाला द्यायचंय? तर इथं पेजला द्यायचं. पेज दिसतात, ऑल पोस्ट दिसतंय, ह्याच्यावर दिलं. दिसतंय का ऑल पेज? मग इथं ऑफिशियल साईट आहे, हे सगळे त्यांचे ब्लॉगचे पेजेस आहेत. तर कुठं नाव देणार? बोला. प्रोफाईल म्हणजे त्यांच्या कोणत्या पेजला? आता ती जर वेबसाईट ओपन केली, जसं की आपलं कसं आहे, होम पेज, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, होम पेजला नाव द्यावं लागेल. होम पेजला जायला त्यांना नाव द्यावं लागेल. आता सपोज हे पेजेस आहे, हे काय आहे? हे सगळे ब्लॉगचे पेजेस आहेत. पण तुम्हाला सगळ्यात आधी कुठं नाव द्यायचं हे माहिती आहे का? हे ऑफिशियल साईट आहे. मग ह्याच्यामध्ये काय करायचं? एडिट मध्ये जायचं. दिसतंय? आणि इथं खाली जाऊन तुम्हाला सगळे पेजेस ओपन होतात. हे सगळे ब्लॉगचे कंटेंट आहेत. पण आता सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला काय सांगितलंय?
तुम्ही जर मी जे लेक्चर शिकवलंय ते तुम्ही कुठं ऐकून ठेवलं, तुमच्या पायात किंवा गुडघ्यात नॉलेज जर साठवून ठेवलं तर किती दिवस तुमच्या राहील. तुम्हाला आता जर विचारलं मी की आपली वर्डप्रेसची वेबसाईट मध्ये टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकायचंय तर कुठं टाकतात ते हेडर, हे तुम्ही कुठं तुमच्या माइंड मध्ये फिट केलंय. पण तसं जर आपण आता वेबसाईट मध्ये त्याचं नाव टाकतोय तर ते कुठं टाकायचं असतं, हेडर सेक्शन मध्ये. मग हेडर सेक्शन कसं ओपन करायचं हे तुम्हाला आधी माहित पाहिजे, बरोबर आहे ना. तुमचं बोटाचं ऑपरेशन करायचंय आणि डॉक्टरने मेंदू ओपन केला तर चालेल का. तसं मग तुम्हाला आधी काय करायचं, इथं प्लग इन दिसतात का, ऍड प्लग इन मध्ये जायचं, दिसते, किंवा इन्स्टॉल प्लग इन मध्ये जायचं. गेलात का. आता तुम्हाला प्लग इन सर्च करायचंय, इथे दिसतंय. मग एक प्लग इन यूज केलं जातं तुमचं ऑल इन वन एसईओ, किंवा दुसरं काय, ऑल इन वन घेऊ आपण. इंटरकार्ड इथं खाली येतंय का. हॅलो, हा बोला. हा बोला. हा हा. हम्म. नाही, एएनएमडीच. हो हो, एनएमडी हो हो. हा, काय सांगितलं मी, प्लगइन्स मध्ये जायचं. काय केलं मी आता, प्लगइन्स मध्ये गेलो आणि इथं काय करायचं, कोणते कोणते प्लगइन वापरतात तुम्हाला माहिती का एससीओ साठी, ऑल इन वन एससीओ, नंतर दुसरं कोणतं, एससीओ क्विक, अजून भरपूर सारे प्लगइन येतं. तुम्हाला जर हे करायचं, मी सांगे ऑल इन वन एससीओ. आलं, ऑल इन वन एसईओ इथं दिसते हे. पण मला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं वापरायचंय, यॉस्ट एसईओ. सगळ्यात जास्त लोक हे वापरतात. तुम्हाला 2-3 प्लगइनची नाव माहित असली तरी काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही लिहून घ्या, नाही तर परत मला फोन करा. यॉस्ट एसईओ का आलं का, हे यॉस्ट एसईओ. तिथं इन्स्टॉल वरती जायचं, इन्स्टॉल नाव दिसतंय, इन्स्टॉल नावावरती जायचं आणि विषय क्लोज करून टाकायचं आणि ऍक्टिव्ह करायचं, नाहीतर तेवढंच करून करता. ऍक्टिव्ह पण दिसतंय, ऍक्टिव्हेट, तर ऍक्टिव्हेटेड असल्यानंतर ते ऍक्टिव्हेट होतं. आता तिथे दिसेल ऍक्टिव्हेटेड झालं का. युअर साईट इज ऑन इझियर फॉर सर्च इंजिन टू फाइंड, म्हणजे सर्च इंजिनला फाइंड होण्यासाठी इझियर आहे. तिथं गोपाल तिवारी टाकल्यानंतर काय येत नव्हतं, कारण सर्च इंजिनला फाइंडच होत नव्हतं, कारण त्याला डोकंच नव्हतं वेबसाईटला, होतं का. आता आपण डोकं ऍड केलं. कुणाला काय प्रॉब्लेम जेवण, घरगुती प्रॉब्लेम असेल तरी सांगा, सॉल्व्ह करू. आता आपल्याला ईएसटीसी दोनच अर्थ लक्षात ठेवा. आता काय करायचं, तुम्हाला पेजेस एडिट करायचं, हे तुम्ही एडिट करा, दिसते एडिट पेजेस. त्याच्यात काय चेंज करायचं, टाक करा चेंज. आता तुम्ही ऑल पेजेस मध्ये जा, कुठे जा, दिसतंय. आता ह्याच्यात कोण, हे सगळे पेजेस आहेत, किती पेजेस आहेत, भरपूर सारे पेजेस आहेत. कशाचं तुम्हाला टायटल चेंज करायचं, डिस्क्रिप्ट करत बसा, कोणाला काय प्रॉब्लेम. होम पेजचं चेंज करायचं, होम मध्ये जा, गेलो. आता इथे तुम्हाला बघा, पोस्ट दिसेल तुम्हाला कुठेतरी, ऑल पोस्ट, ऑल पेजेस मध्ये होतं ना. पेज ऍड करायचं तर ऍड पेजेस करा,
आपण इथं गेलो. पहिल्यांदा इथे चेक करा की तुम्हाला कोणत्या पेजचं एसईओ करायचं. आता काय पेजेस इथं आपल्याला दिसत नाही. ऑल डेट्स दिसतंय. हे एक दुसरं पेज आहे सब पेजेस मध्ये. पोस्ट मध्ये जाऊन बघा परत. डॅशबोर्ड मध्ये जाऊन बघा परत. जे चेंज करायचं ते येतंय का? आलंय का? आता आपल्याला इथे एडिट करायचंय. ऑफिशियल साईट दिसते. त्याच्यामध्ये एडिट वरती क्लिक करा. आता जसं एडिट केलंय आपण, तर इथं खाली तुम्हाला फक्त डायरेक्ट काय होतंय, ब्लॉग ओपन होत आहे. आणि ह्याच्या खाली काय येतंय, कोणत्या कीवर्ड साठी तुमची वेबसाईट रँकिंग करायची. फोकस की फ्रेजेस. फ्रेजेस म्हणजे काय, मग इथं तुम्ही टाका गोपाल दादा तिवारी, ENCP बेस्ट पॉलिटिशियन, बेस्ट पॉलिसी, टॉप 10 पॉलिटिशियन इन पुणे. हे जर टाकलं तर त्याला रँकिंग होईल. आता इथं ऑफिशियल साईट दिसतंय. का दिसतंय, कारण इथं त्यांनी नावच ते दिलंय. मग आपण काय नाव देणार त्यांचं. टायटल वरती क्लिक करा आणि इथं काय करा, डाटा झालं का. आणि किती लेंथ असली पाहिजे. मेटा डिस्क्रिप्शन दिले का. नाही दिले. तुमच्या समोर प्रूव्ह करून दाखवलं का तुमची वेबसाईट रँकिंग होत नाही. दिसते का. काय होतं, INCP होतं का NCP होतं. INC म्हणजे काय, इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी. ती पण लावायचा. आणि ते कोण येतं, गुगल वरती इन्फॉर्मेशन टाका. एवढी इन्फॉर्मेशन टाकून जमेल का. अजून तुम्हाला एक्स्ट्रा ऍड करावं लागेल. अजून त्यांच्याबद्दल टाका. दुसऱ्या ह्याच्यावरती जा आणि इथं गोपाल दादा तिवारी टाका. कोण येतं ते प्रवक्ते येतं. हा. मग इथे इन्फॉर्मेशन येते का. काय, स्पोकमॅन ऑफ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी. मग हे पण इम्पॉर्टंट आहे. एवढं कॉपी करून टाका. किती वेळ लागणार आहे एवढं करायला आपल्याला. आपल्या साईट वरती या. व्हर्टिकल स्लाइस द्यायची, कधी पण स्पेस पण द्यायचा. दिला, नंतर Ctrl+V केलं, झालं. एवढंच करा. हे किती झालंय, अजून कमी राहिले, अजून जास्त द्या. तुम्हाला काय प्रॉब्लेम. नारायणपेठ हो, नारायणपेठ. इथं वरती जायचंय, अपडेट दिसतंय, इथं अपडेट करायचं. साईटला दिसतंय का अपडेट. बाकी वरती काहीच नका करू. किती सिंपल आहेत त्या गोष्टी. एवढं केलं तुमचं ऑन पेज एसईओ झाला. कंटेंट चेंज पण करायचं, कंटेंट ऍड पण करायचं, करता येईल तुम्हाला. का नाही येणार तर. आजच्या लेक्चर मध्ये एवढंच पाहू. ठीक आहे, थँक्यू. हे आज सगळे लेक्चर अपलोड करा. 1, 2, 3 हे इम्पॉर्टंट लेक्चर आहेत.